मी श्री विष्णूला त्यांनी अधिक मासाची जन्मकथा। एकदा महातपस्वी भगवान नारायण लोक कल्याणासाठी तपश्चर्या करीत बसले असताना नारद मुनींची स्वारी तिथे आली। त्यांच्या येण्याचे कारण विचारता नारद मुनी म्हणाले, हे तपस्वी श्रेष्ठ, दरवर्षी फक्त 12च महिने असतात, मग दर 3 वर्षांनी हा 13वा महिना कसा येतो? कृपा करून या अधिक महिन्याची उत्पत्ती कशी झाली ते मला सांगा। तेव्हा नारायण म्हणाले, मुनिवर्य, विश्वाचे कल्याण अगर अकल्याण हे सत्कर्माच्या आणि दुष्कर्माच्या प्रमाणावर अवलंबून असते। आजकाल दुष्कर्माचेच प्रमाण वाढल्यामुळे हे पाप आपल्याला सहन होत नाही, अशी 12ही महिन्यांची केव्हापासूनची तक्रार होती। त्या पापाचे जड ओझे 12 महिन्यांच्या पोटात मावेनासे झाले। त्यामुळे त्या 12ही महिन्यांची आपापल्या पोटातील पापाचा फक्त 3राच हिस्सा बाहेर काढून टाकला। आपला पापभार तेवढा कमी केला, परंतु 12ही महिन्यांची काढून टाकलेला त्या पापभागापासून 13वा महिना म्हणजेच अधिक मास उत्पन्न झाला। तो पापमय असल्याने त्याला मलिन मास किंवा मलमास असे नाव पडले। पुढे श्री विष्णूच्या आणि पुरुषोत्तम श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने तो मलमास पवित्र पुरुषोत्तम मास कसा बनला। या अधिक मासात तीर्थयात्रा, तीर्थस्नान, दान, धर्म, उपवास, पूजा अर्चा, जप वगैरे धर्माचरण केल्याने पुण्य लाभ होऊन जीवनाचे सार्थक कसे होते आणि पुरुषोत्तम व्रताने जीवन सुखमय, शांतिमय आणि समृद्धीमय कसे बनते, हे या पोथीत भक्त कवी मिलिंद माधव यांनी आपल्या प्रसादिक रसाळ भाषेत ओवीबद्ध रूपाने सांगितले आहे। जोडीला प्रसंगचित्रे देऊन पोथी आकर्षक व सुबोध करण्याचा प्रयत्न केलेला आहे। अधिक मास पाळणाऱ्या स्त्री पुरुषांनी महिनाभर एकभुक्त राहून पुरुषोत्तम व्रत करावे। संबंध अधिक मासात प्रत्येक दिवशी ही पोथी सकाळी, दुपारी व संध्याकाळी वाचावी, अगर ऐकावी। निदान सोयीप्रमाणे एकदा तरी तसे करावे। अधिक मासाच्या आरंभी अगर अखेरीस 21 भक्तांना या पोथ्या दान कराव्यात। अधिक मास महात्म्य व पुरुषोत्तम व्रतकथा वाचल्याने अगर ऐकल्याने भगवान पुरुषोत्तम प्रसन्न होऊन भक्तांचे कल्याण करतो, असे शास्त्र वचन आहे। भक्त कवी मिलिंद माधव विरचित अधिक मास महात्म्य। ओम श्री पुरुषोत्तमाय नमः। ओम नमो श्री गजवदना गणराया गौरीनंदना विघ्नेश भयभयहरणा नमन माझे साष्टांगी। नंतर नमिली श्री सरस्वती ब्रह्मकुमारी वीणावती जगन्माता भगवती विद्यायात्री विश्वाची। नमन तेचे गुरुवर्या सुखनिधान सद्गुरुराया। स्वरोनी त्या पवित्र पाया चित्तशुद्धी झाली। थोर ऋषीमुनी संतजन बुधगण आणि सज्जन करुण त्यांची नमन ग्रंथरचना आरंभिली। अधिक महिना हा मलमास पुरुषोत्तम नाव कसे पडले त्याचा इतिहास महात्म्य खास सांगे मिलिंद माधव। वर्षाचे असती 12 महिने, परंतु एका विशिष्ट क्रमाने 13वा महिना येतो नेमाने। कालगणनाचा तशी असे सृष्टीच्या उत्पत्तीपासून वर्ष, मास, पक्ष, दिनादी नावांनी कालखंड ते प्रसिद्ध असून त्यांचे महत्व असे। अधिक महिना अवचित आला, नाव रूप दैवत नाही त्याला। त्याने अशुभ अपवित्र ठरला, अधिष्ठाता कोणी नसे। आशा त्या मलिना मासी कोणी न करती शुभकृत्यासी। सूर्यसंक्रमण ही न करी अशी दुर्दशा त्याची झाली। कोणीच त्याला महत्व देईना, नशिबी आली अवहेळना। खिन्नपणे क्लेश नाना सहन करी सर्वही। मलमास या नावे सर्वत्र सर्वच करीती तिरस्कार। सहन होईना तो दिखार, अश्रू ढाळी दुःखाने। कोणाचा काय अपराध केला म्हणून ऐसा जन्म मिळाला। दोष देत तो दैवाला, कसा बसा काळकंठी तसे। एकदा त्याने विचार केला आणि तो विष्णू लोकी गेला। श्री विष्णूला त्याने सांगितला सर्व वृत्तांत आपला। विष्णू मुनी कळवळला मलमासासी तो म्हणाला, तुझे दुःख विचारण्याला समर्थ असे तो श्रीकृष्ण। गोलोकी चल जाऊ आपण, श्रीकृष्णाचे करू सर्व निवेदन। तो होताच सुप्रसन्न, चिंतामुक्त होशील तू। मग निघाले ते तेथून, गोलोकी गेली दोघे जण। घेऊन श्रीकृष्णाचे दर्शन मलमास पाय धरीत असे। श्री विष्णूशी श्रीकृष्णाने आलिंगिले बहुप्रेमाने। परस्परांनी अति आस्थेने कुशल पुसिले बैसुनी। मलमासी धरले कृष्णाचे चरण, सर्व दुःख केले कथन। गोलोकी येण्याचे कारण विष्णूनेही सांगितले। श्रीकृष्ण प्रत्यक्ष भगवंत, परम कृपाळू दीननाथ। शरणागतावरी वरद हस्त, ठेवी ऐसा उद्धारतो। मलमासासी धीर देऊनी त्यासी म्हणाला चक्रपाणी। तुझे भाग्य आज पाचणे, उद्या आले जानही। आलास तू मजला शरण, हीच तुझ्या सद्भाग्याचे लक्षण। आता यापुढे सकल जन वंद्य मानतील तुला। विश्वातील जे जे उत्तम गुण ते माझे ठाई असती जाण। पुरुषोत्तम हे नामाविधान मिळाले मज त्यामुळे।
ते उत्तम उत्तम सर्व गुण तुझला दिले मी आजपासून. तू झालासी पवित्र पावन, धन्य धन्य तू जगी. मी तू झालो एक रूप, तू झालासी कृष्ण स्वरूप. देवत्व तुझे आपोआप सिद्ध आता झाले. यापुढे या जगतात होशील तू बहुप्रख्यात. माझा पूर्णांश ओतप्रोत तुझ्यात आता भरला असे. 12 महिन्याहून अधिक श्रेष्ठ, अधिक महिना तू अससी वरिष्ठ. सर्वांत तुझे स्थान विशिष्ट, तुझ्या ज्ञेत सर्वही. ऐसी सांगून कृष्ण मुरारी अधिक मासाच्या मस्तकावरी वरद हस्त ठेवून नंतरी स्वतः संतोष पावला. मलमास झाला पुरुषोत्तम मास, आनंद झाला श्री विष्णूस. त्यानेही त्या अधिक महिन्यास शतशुभाशीर्वाद दिले. वंदन करून श्रीकृष्णास दोघेही परतले वैकुंठास. तेव्हापासून पुरुषोत्तम मास जगी श्रेष्ठ ठरला असे. श्री विष्णूच्या आश्रयाने व्रत राहिले आनंदाने. ते आचरिता श्री विष्णू कृपेने सकल सिद्धी लाभती. पवित्र काळ चातुर्मास, लोक करीती उपास तपास. जपतप पूजन ब्राह्मणास दाने देती अनेक. त्या त्या पुण्याच्या प्रमाणात स्वर्गी सुख होत असे प्राप्त. पुण्यसंचय होता समाप्त, पुनर्जन्म घ्यावा लागतो. तसे नाही पुरुषोत्तम व्रताचे, त्यांचे पुण्य असे अव्यवसाचे. भय नसते जन्म मृत्यूचे, शाश्वत सद्गती लाभते. पुरुषोत्तम व्रत महत्वाचे, साधन सकल सुख समृद्धीचे. महिनाभर आचरिता साचे अक्षय पुण्य लाभ होत असे. यात्रेस जावे उत्तर क्षेत्री, स्नान करावे पवित्र तीर्थी. दान धर्म करावा यथाशक्ती, एक भुक्त राहावे. यात्रा स्नान आणि ध्यान, उपोषण दान दीप पूजन ऐसे करावे व्रताचरण पुरुषोत्तम मासी सर्वांनी. जे जे पदार्थ खाऊ आपण ते ते करावे श्रीकृष्णार्पण. सदुत्त सवे शुद्ध मन, विकल्प कधीही नसावा. इतर व्रते देते एकेक फळ, पुरुषोत्तम व्रत देते फळे सकळ. कल्याण होते आणि सफल होतात सर्व कामना. पांडव वास्तवगामी कवनी श्रीकृष्णाचा धावा केला त्यांनी. धावत आला तो चक्रपाणी आणि दर्शन दिले त्यांना. पांडव म्हणाले श्रीकृष्णाला अंतरलो राज्य ऐश्वर्याला. नशिबी हा वनवास आला, काय आता करावे. तू आमचा कैवारीना मग झाली अशी का दैना. कष्ट क्लेश अनंत यातना भोगावे का लागती. तुझ्याशिवाय अन्य कोण त्राता हवा नसे झान. गत वैभव कीर्ती मान धन परत कैसे मिळेल. ते ऐकून म्हणे भगवंत तुम्ही करा पुरुषोत्तम व्रत. ते आणिता आचरणात गेलेले सर्व मिळेल. आचरिताम त्या महाव्रताचा कुबेर होतो निरंतर दास. लक्ष्मी वशा होते त्यास गत साम्राज्यही लाभते. अधिक मास येता जाण एकच वेळ रोज करावे भोजन. भूशयेवरी करावे शयन, पाप वासना नसावी. अधिक मासाची अधिक माहिती सांगे त्यांना रुक्मिणीपती. आणि म्हणाला तयांपती अपमान व्रताचा करू नका. पूर्वजन्मी या द्रौपदीने अपमानिले व्रत उद्धटपणे. ती कथा मी संक्षेपाने तुम्हा आता सांगतो. पूर्वकाळी तपोवनी राहत होते एका बुढे. त्यांना सुंदर सुलक्षणी एकच कन्या होती, ती मेधावती तिचे नामावे धान. ती असता अगदी लहान. मातृसुखास मुखली म्हणून पिता तिला वाढवी. पुढे तिचा पिताही निवर्तला. जगातील तिचा आधार गेला. तिच्या पुढे प्रश्न पडला, आता काय करावे. बालतपस्विनी ती चतुर, मनानेही खरीच खंबीर. तिने न सोडता धीर शिवाराधना आरंभिली. एकदा तिच्या आश्रमापाशी आल्या अकस्मात दुर्वास ऋषी. पाहुणी त्या तपस्विनीशी मनी दया उपजली. म्हणाले मुली तुझे दुःख समजत दूर व्हावे एकच मार्ग. असे फक्त करावे तू पुरुषोत्तम व्रत मनोभावे निष्ठेने. मेधाला ते नाही पटले. थट्टेवारी तिने ती गेली. दुर्वासाने परत उपदेशिले. असे झाले पांचराम. मी आहे खरी शिवभक्त, मला नको ते पुरुषोत्तम व्रत. ऐसे ती हसत हसत दुर्वासांना म्हणाली. क्रोधायमान झाले ते ऋषी. त्यांनी शाप दिला तिसी. अपमानिले तू व्रताचे परिणाम घोर भोगशील. पुढे तिने उग्र तप केले. कैलासापती मग प्रगट झाले. दर्शन देऊन तिला म्हणाले माग काय हवे ते. ती म्हणे पती मिळावा पराक्रमी, बलशाली शूर वीर नामी. देखणा आणि सद्धर्मी हाची देवा वर द्यावा. शिव म्हणे ऐसा पंचगुणी एकच पुरुष मी आणू कोठून. एक एक गुणयुक्त असे रत्न म्हणे. 5 पती तुझे मिळतील. मेधा म्हणे ही मध नारी, एका पुरुष अनेक नारी. हे घडू शकते खरोखरी, परंतु वर विचित्र हा. 5 पतींची होता पत्नी, तसेच होईल माझी जणी. म्हणून देवा कृपा करून अन्य वर मज द्यावा हो. शिव बोलले मग तिला, दुर्वासांनी तुझा उपदेश केला तेव्हा हसलीस 5 वेळा. त्याचाच हा परिणाम असे. सत्य ठरेलच माझी वाणी, मात्र पुढचे जन्मी होशील राणी. करशील पुरुषोत्तम व्रत मनापासून, तेव्हाच सुखी होशील. शिवाची वाणी खरी ठरली. मेधा द्रौपदी रूपी जन्म आली. 5 पतीची पत्नी झाली. व्रताचा प्रमाण भोवला. दुर्वासाची शापवाणी या जन्मी खरी ठरून 5 पतींची झाली पत्नी, यांचे स्मरण असावे. पुरुषोत्तम व्रत आचरितां त्वरित फलप्राप्ती होय तत्वता. गतवैभव सारे येईल हाता, विश्वास मजबुरी ठेवावा.
एवढे पांडवांना सांगून कृष्ण गेला द्वारकेस. निघून व्रत ते केल्यावर पांडवांनी राज्य त्यांना मिळाले. नकळत घडले जरी हे व्रत तरी पुण्य घडते पदरात. या संबंधीची कथा उदात्त सांगतो आता ऐकावी. पूर्वी सुदैव नामे एक ब्राह्मण, गौतमी नामे त्यांची पत्नी जाण. दोघे करीती विष्णू पूजन सदैव सुखाने नंदती. करिता श्री विष्णूची भक्ती पापे हजारो वाटाने पळती. अंती होते मोक्षप्राप्ती प्रभाव मोठा भक्तीचा. अंबरीश भवसागर तरला आढळ पद मिळाले. प्रल्हादाला सद्गती मिळाली. विधुराला भीष्मविभूषणही तरले ते. ईश्वर भक्तीचे पुण्य महान, इच्छित फलप्राप्ती होते झान. म्हणून तो सत्यशील ब्राह्मण विष्णू भक्ती करीत असे. त्याने पुत्रप्राप्तीसाठी तपश्चर्या केली फार मोठी. गरुड कृपेने त्याचे पोटी शुकदेव पुत्र जन्मला. परंतु पुढे कालांतराने तशाच काही कारणाने त्या ब्राह्मणाच्या दुर्दैवाने पुत्र निधन पावला. गौतमी आणि सुदैव शोक करू लागली सदैव. ईश्वरावरी ठेवून भावास अन्न पाणी वर्जिले. ब्राह्मण पती पत्नी होती कष्टी. कृश झाली त्यांची शरीरयष्टी. वरून होत असे पर्जन्यवृष्टी, त्यांचीही भान नसे त्यांना. सुदैवाने तो होता अधिक मास. त्यांना घडले कडक उपवास. पर्जन्य स्नानही घडले, त्याचा पुण्य लाभ झाला. अनायासे आणि न कळता त्यांना घडले पुरुषोत्तम व्रत. म्हणून पुत्र झाला जिवंत, आनंदी आनंद झाला. पुरुषोत्तम व्रत घडले म्हणून पुढच्या जन्मी झाले राजा राणी. दृढधन्वा गुणसुंदरी नामाभिधानी. अपार ऐश्वर भोगले दृढधन्वा होता पुण्यवान. त्यांचे पूर्वजन्माख्यान वाल्मिकी ऋषींनी केले कथन. तेव्हा कळले सर्वांना. आता ऐका दीपाख्यान. दीपदानाने मिळते कोणते पुण्य, तेच सर्व वर्तमान. ऐका शांत चित्ताने. चमत्कार नाम एका नगरीत मणिग्रीव आपल्या पत्नी सहित होता कसा वसा राहत. नास्तिक पापी होता ते. लोभी आणि उद्धट, स्वार्थी आणि तापट, अविश्वासू, विषय लंपट, सर्व दुर्गुण संपन्न. त्याची पल उलट त्याची पत्नी होती साध्वी आणि सद्गुणी. पती सेवारता समाधानी, विनयशील सर्वधा. मणिग्रीव होता दुष्ट, हिंसक, तसाच कर्मभ्रष्ट. त्याचे वरी होते सर्व वृष्ट, अप्रिय होता सर्वांना. आप्तांनी घातला बहिष्कार, छळही त्याचा झाला फार. अखेर सोडून ते नगर वनांत जावे लागले. पती तिथे, पत्नी गेली राणी वनी, दोघे भटकू लागले. योगायोगाने गाठ पाडली, गाठक पडली उग्रदेव नामे मुनीची. त्याची दीन दशा पाहुणी मनी द्रवले उग्रदेव मुनी. दीपदानाचे महत्व त्यांनी सांगितले त्या दोघांना. म्हणाले, नको जपस तपास साधन, नाही करावे लागत पोषण. दुःख दारिद्र्य संकट होते निवारण केवळ दीपदानाने. म्हणून पुरुषोत्तम वासात दीप ठेवावा अखंड ठेवत, जेणे श्री विष्णू भगवंत प्रसन्न होईल निश्चय. वेदशास्त्री आणि पुराणे वर्णिती जी नाना व्रतविधाने, त्या सर्वांचे फळ साकल्याने मिळते दीपदानाने. गया श्राद्ध, गौतमी स्नान, वेदपठणांचेही महापुण्य. अधिक महिन्यात दीपदान कैलानिती मिळत असे. नंतर प्रयागासी गेले उग्रदेव मुनी. मग मणिग्रीव पती पत्नीने पुरुषोत्तम मासात येताक्षणी दीपदान आरंभिले. मुनिवचनावरी विश्वास ठेवून शुचिर्भूत व्रतस्थ राहून पर्णकुटीत आपल्या दोघांनी भक्तिभावी दीप लाविले. त्यांचे पुण्यफळ आले विष्णुलोकी. त्यांना स्नान मिळाले. पुढच्या जन्मी त्यांना लाभले राजवैभव आगळे. पूर्वजन्मीचा मणिग्रीव, पूर्वजन्मी त्यांचे विचित्र भाऊ नाव. मणिग्रीवाच्या पत्नीचे नाव चंद्रकला झाले. पूर्वजन्मीच्या दीपदानाने दोघे झाले राजा राणी. ही कथा अगस्त्य मुनींनी सांगितली चित्रबाहूला. आणखी एक कथा ऐका. कर्दम नामे ब्राह्मणाची कथा. ब्राह्मणाची एका त्याची उजळली भाग्यरेखा पुरुषोत्तम व्रतामुळे. स्वार्थी मित्र दोही कृपण, महालोभी होता तो ब्राह्मण. नित्य करी असत्य भाषण, केवळ द्रव्य लोभाने. त्याच्या पापाने पुढे त्याला क्षुद्रवानराचा जन्म मिळाला. कर्म धर्म संयोगाने घडला पुरुषोत्तम व्रतोपवास. एका विहिरीत घडले स्नान, दिसले पुरुषोत्तम व्रतपूजन. न कळत मिळाले अगणित पुण्य, विष्णुलोकी गेला तो. उदय आले भाग्य खरोखर, त्याचा झाला उद्धार. आनंद झाला त्याला फार, विष्णुभजनी लागला. अधिक महिन्याचे 2 पक्षी येतात, 2 शुभ एकादशी. पद्मिनी नाव पहिलीचे, दुसरीचे नाव परमा असे. संबंध महिन्याचे व्रताचरण ज्यांना नसेल शक्य झालं, त्यांनी निदान ते 2 दिन अवश्यमेव पाळावे. आता अधिक महिन्याचे उद्यापन सांगतो ऐका लक्ष देऊन. त्या महिन्याच्या येता अंत्य दिन श्रीकृष्ण पूजन करावे. कापट पसारा, फापट पसारा सर्व टाळावा. मुख्य विधी फक्त आचरावा. उगीच डामडौल नसावा. केवळ श्रद्धा असावी. मूर्ती किंवा तसबीर मांडून स्नानादी पुजारा करावे. समर्पण यथासांग करावे. पूजनात साष्टांग नमस्कार घालावा. नंतर दोन्ही हात जोडून प्रार्थना करावी मनींच्या मनी. देवा, ही पूजा स्वीकारून अपराधांची क्षमा असावी करावी. न जाणे मी आवाहन, न कळे मजला पूजार्चन. अज्ञ बालका मज समजून कृपा करावी भगवंता. शेवटी महानैवेद्य समर्पण गाय किंवा एका
एखादा श्वान यांना द्यावे पान वाढून. कृष्णार्पणमस्तु म्हणावे. मग कुटुंबियासहित आपण प्रसन्न चित्ते करावे भोजन. जेवताना असावे मौन, हरिमनी स्मरावा. गोरगरिबाची भिक्षा द्यावी, अनाथ अपंगाची दया करावी, वृत्ती सदा उदार असावी, सत्पात्री दान करावे. विष्णू आणि कृष्ण समोर दोन ब्राह्मणांना बोलावून यथाशक्ती दक्षिणा देऊन एक एक पोती द्यावी. अधिक मासाचे महात्म्य अपार, पुरुषोत्तम व्रताचे पुण्य थोर. टाळावे असे ग्रंथ विस्तार सांगितले सर्व वर्णिले. हे व्रत पाळावे स्त्री पुरुषांनी त्यातले त्यात सुवासिनींनी. त्याची सौभाग्य वृद्धी होऊन पुत्र पौत्र सख्य मिळेल. कुमारिकेला मिळेल भाग्यवंत पती, लग्नात पुरुषाला सुशील पत्नी, विद्यार्थ्याला होईल विद्याप्राप्ती, मोक्षार्थी यांना मोक्ष लावेल. अधिक महिन्यात दैनंदिन ही पोथी करावी पठण. श्री नारायणाने आराधना. श्रीकृष्णाने हे पांडवांना, सुताने सर्व ऋषीमुनींना पुरुषोत्तम व्रत वर्णिले. महात्म्य हे अधिक महिन्याचे खरोखरी पुण्यदायक त्यासाचे कल्याण होते स्वभक्तांचे म्हणे मिलिंद माधव. असो शके 1898 वर्षी कार्तिक मासे कृष्ण पक्षी गुरुवारी एकादशी दिवशी ग्रंथ पूर्ण झाला. हा ओम श्री कृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु. ओम विष्णवे नमः. विष्णवे नमः. विष्णवे नमः. ओम शांती शांती शांती. भक्त कवी मिलिंद माधव कृत अधिक मास महात्म्य आणि पुरुषोत्तम व्रतकथा संपूर्ण. कहाणी अधिक मासाची. ऐका पुरुषोत्तम देवा तुमची कहाणी. सर्वांनी वाचावी, सर्वांनी ऐकावी, श्रद्धा धरावी, पुरुषोत्तमाची पूजा करावी. पुण्य मिळते, पाप पळते, मनी धरावी ते मिळते, जन्माचे सार्थक होते. अवंतीपूर नावाचं एक नगर होतं. तिथे दोघे भाऊ राहत होते. मनाने श्रीमंत परंतु धनाने गरीब. मोठ्याच्या बायकोचं नाव होतं रूपवती, धाकट्याच्या बायकोचं नाव होतं मुग्धा. एकदा ते दोघेही भाऊ का धंद्यासाठी परगावी गेले. तेव्हापासून थोरली जाऊबाई महाराणीसारखी बसून राहिली. धाकट्या जावेकडून बटकीसारखी काम करून घेई. तिच्यावर सारखी आग पाखडी. एकदा तर थोरली एवढी संतापली की तिने धाकटीला घराबाहेर काढलं. बिचारे धाकटे एका शेजाऱ्याच्या ओसरीवर राहू लागली. त्या वर्षी अधिक मासाला थोरलीने पुरुषोत्तमाची तयारी केली. धाकटीला वाटलं आपणही हे व्रत करावं, म्हणून ती थोरल्या जावीच्या घरी गेली. म्हणाली, जाऊबाई, पुरुषोत्तम व्रत करायची माझी इच्छा आहे, परंतु मला ह्या व्रतावरचे काहीच माहिती नाही. तुम्ही मला सगळा व्रतविधी सांगाल का? थोरली होती कपटी आणि भारी दुष्ट. ती धाकटीला म्हणाली, तू आहेस बावळट, अर्धवट आणि वेडपट. तुला काय जमणार पुरुषोत्तम व्रत, परंतु तुझा आग्रहच असेल तर सांगते. पण हे व्रत गुप्त आहे. मी सांगेन ते दुसऱ्या कोणाला सांगायचं नाही. धाकटीने कबूल केलं. थोरलीने दुष्टपणाचे उगीच कोणीतरी खोटं नाटं रचून तिला सांगितले. म्हणाली, अधिक मास म्हणजे मलिन मास. ह्या महिन्यात आपणही मलिन राहायचं. मलिन गढूळ पाण्यात स्नान करायचं, मळकट वस्त्रे वापरायची, शेळे पाके उष्टे खरकटे पदार्थ खायचे, घाणेरडे शब्द उच्चारायचे. उजवलेले नसेल अशा पिंपळाला नमस्कार करून म्हणायचं, पिंपळा माझ्या घरी जेवायला ये. असे महिन्याभर रोज करायचं, म्हणजे देव प्रसन्न होईल. धाकटीला ते खरं वाटलं. ती रोज घाणेरडी राहू लागली. पिंपळाला नमस्कार करून आपल्या घरी जेवायला बोलावू लागली. होता उद्यापनाचा दिवस आला. थोरलीने 108 ब्राह्मणाला जेवायचं आमंत्रण दिलं. तिचे ऐकून धाकटीनेही ब्राह्मणाला जेवायला बोलवलं. व्रताच्या आनंदाच्या भरात तिला आपल्या गरिबीची जाणीव राहिली नाही. रोजच्या प्रमाणे ती पिंपळाला म्हणाली, देवा माझ्या घरी आज उद्यापन आहे, तू जेवायला ये. तेव्हा पिंपळाचा श्रीविष्णू प्रगट झाला. तिचा भोळा भाव आणि खरी भक्ती बघून तो तिला म्हणाला, ठीक आहे, मी जेवायला येतो. कोणी विचारलंस तर आपला भाऊ जेवायला येणार आहे असे सांग. धाकटीचा आनंद गगनात मावेना. ती घरी आली. घरात काय होतं नव्हतं ते गोळा करून कसा स्वयंपाक केला. एक लाडू केला. तेवढ्या श्रीविष्णू जेवायला आला. तो तिला म्हणाला, ताई बाहेर 108 ब्राह्मण जेवायला आले आहेत. धाकटी ते विसरूनच गेली होती. धड एका माणसाला पोरण्यासारखं जेवण नव्हतं. मग 108 ब्राह्मणाला कसे जेवण घालणार? घरात अन्नाचा आणखी एकही दाणा नव्हता. आता काय करायचं? विष्णूने तिची चिंता दूर करायचे ठरवले. तो म्हणाला, आता असे कर, 1 केळीचं पान आण, 1 द्रोण आण आणि माझ्यासाठी केलेला लाडूही आण. धाकटीने विष्णूच्या सांगण्याप्रमाणे केले. मग विष्णूने त्या पानाचे 108 तुकडे केले, द्रोणाचे 108 तुकडे केले आणि लाडवाचेही तेवढेच तुकडे केले. धाकटीने ती पाने मांडली, लाडवाचे तुकडेही वाढले. तेव्हा श्री विष्णूच्या कृपेने 108 पात्र पंचपक्वान्नांनी भरली.
ब्राह्मण आले, जेवले, तृप्त झाले आणि धाकटीला आनंद आशीर्वाद घेऊन गेले. तिकडे थोरलीच्या घरी चमत्कार झाला. तिने तयार केलेले सर्व पदार्थ नाहीसे झाले. 108 ब्राह्मण उपाशी राहिली. रागाने तिला शाप देत निघून गेले. परंतु धाकटी अगदी गरीब आहे, तशात आपण तिला खोटानाट सांगितलं आणि तरीही तिने 108 ब्राह्मणाला भोजन कसे दिले याचे थोरलीला नवल वाटलं. ती तशीच लगबगीने धाकट्या जावेकडे गेली. धाकटीने थोरल्या जावेला आदराने लपवून नमस्कार केला. म्हणाली, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी अधिक मासाचे व्रत केले, म्हणूनच भगवान श्रीकृष्ण प्रसन्न झाले आणि त्यांच्या कृपेने उद्यापन देखील यशस्वीपणाने पार पडले. धाकटीला आपण खोटं सांगितलं, पण तिने हे खरं मानून भक्तिभावाने व्रत केले, म्हणूनच तिला भगवान कृष्ण प्रसन्न झाले हे थोरलेले मनोमन जाणले. ती खाजील झाली. तिने धाकटीचे पाय धरले, तिची क्षमा मागितली. तेव्हा आकाशवाणी झाली, जे कोणी श्रद्धेने अधिक मास पाळतील, पुरुषोत्तम व्रत करतील, त्यांना मी असाच प्रसन्न होईन, त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करेल. त्यानंतर त्या दोघी जावा एकत्र आनंदात वागू लागल्या. श्री पुरुषोत्तमाच्या कृपेने त्या दोघींचा संसार सोन्याचा झाला. दोघी जावा कुटुंबासह परिवार पूर्ण सुखी झाल्या. त्यांना जशी सुखसंपत्ती मिळाली, तशीच त्या पुरुषोत्तमाच्या कृपेने तुम्हा मला मिळो. ही 60 अवतारांची कहाणी 5 अवतारे सफळ संपूर्ण. ओम विष्णुवे नमः. विष्णुवे नमः. विष्णुवे नमः. जय जय अधिक मास पुरुषोत्तम नाम. सद्भाव व्रत करिता लाभत असे पुण्य, दीन म्हणून कृष्णे उद्धार केला. निजनामे पुरुषोत्तम धन्य तुला केला. दाने त्यागी स्नाने पूजा जपमाला, वृत्ताचरण फलदायी निश्चय ठरविला. निस्वार्थी परमार्थ हरिसी तू दैन्य, सद्भाव व्रत करिता लाभत असे पुण्य. जय जय अधिक मासा पुरुषोत्तम महिना. तो दुर्वासे कथिला, मेधावी कन्येला तो नसा आवडला. परिशिव पूजा करण्यास सांगून या निजला, पांडव पत्नी म्हणून जन्मधन्य केला. वनवासी पुंडसुता कथिले महिमान, सद्भाव व्रत करत लाभत असे पुण्य. जय जय अधिक मास पुरुषोत्तम मास, सद्भाव व्रत करत लाभत असे पुण्य. अधिक मासा माझी दान जे देती, ती पण निरंतर देवाभक्ती लावती. राधाकृष्णांची पूजा जी करती, अथवा उपवासा मासा बरे करती. पुनर्स्थिती तिचे जा माता दान, सद्भाव व्रत करीत लाभत असे पुण्य. जय जय अधिक मास पुरुषोत्तम मास, व्रत करीत लाभत असे पुण्य. दूध धन्याला पोपट करीत उपदेश, गतजन्मीचे सांगे पुण्य इतिहास. अधिक मासी घडता स्नाने उपवास, पुनरुज्जीवनाला अभिमृत सदैव विप्राप्ती फलप्राप्त पूर्ण. सद्भाव व्रत करीत लाभत असे पुण्य. जय जय अधिक मास. राणी मणिग्रीवत उग्रती भोगवले, पुरुषोत्तम मासाचे वर्तिता सांगितले. त्याला पुढच्या जन्मी सुखप्राप्त झाले. चित्रभाऊ म्हणून वैभव भोगितले. सहज जरी व्रत घडले तरी होई धन्य, सद्भाव व्रत करीत लाभत असे पुण्य. जय जय अधिक मास. कदर युवख्यान नारायण कथिती, दुर्गती होऊन प्राप्त पुण्य होती. वनात जन्मातून सर्गाची प्राप्ती, मासभरी उपवास येते असं होईती. कथा पुराणामधले कित्येक अन्य सद्भाव व्रत करीत लाभत असे पुण्य. जय जय अधिक मासास. धर्म सत्य मर्यादा नीती आचरणे, कैसे पुण्य करावे दाम्पत्य जीवन, अनेक ऋषी वचने खा विसरणे, महात्म्य पोथी वचन करणे, सर्वांनी निस्वार्थी वागवे तोच धर्म मान्य. सद्भाव व्रत करीत लाभत असे पुण्य. जय जय अधिक मासा.